चला गुड मॉर्निंग गाईज. आता चाललो आहे आपले ताई मावशी वगैरे निघालेत. त्यांना ठाणे स्टेशनला जायचं आहे कारण तिकडे दुसरी एक ताई घाटकोपर ठाणे येणार आहे आणि हे एकत्र मिळून कसाऱ्याला पुढे जाणार आहेत. तर मी चाललो आता सोडायला. मी आज वर्क फ्रॉम होमच करतो आहे कारण सर्दी वगैरे सगळे तब्येत डाऊन आहे. ओवीने पण स्कूलला सुट्टी घेतली. चला आता मम्मीला आणि ताईंना वगैरे स्टेशनला सोडलं. आता आलो इथे घनसोली स्टेशनला, जरा थांबलो आहे. आत्याचा मुलगा योगेश दादा वगैरे तेजल दिसली, त्यांनी रंग कलर वगैरे याचा धंदा लावला. चला आलो आहे आता त्यांना सोडून वगैरे. आणि कावेरीने टोस्ट आणायला सांगितलं तर चहा बरोबर खायला ते पण घेतले. बघा ओवीने काल ड्रॉइंग केली आहे रात्री, नाही ही सकाळी केली ना ओवी. हे बघा किती मस्त काढले इंडियाचं फ्लॅग वगैरे. रात्रीचं कुठे मागे आहे का? इंडियन कंट्रीमध्ये जन्माला आलो आहे आपण ना, इंडियामध्ये. हे बघा, सो वी आर प्राऊड इंडियन्स. कारण इंडिया आत्ता सध्या सेफ प्लेस आहे अर्थवरची, आपल्या प्लॅनेटवरची. कारण आजूबाजूला काय चाललं आहे आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. काल काय चालू आहे, परवा काय चालू आहे आणि एवढी वर्ष काय चालू आहे. इंडियामध्ये फक्त आपण सेफ झोनमध्ये आहोत आपल्या आईच्या कुशीत. मस्त. ओवी पण इंडियाचं काढते आता. मला त्याच्यावरून तेच पूर्ण आलं, अचानक सुचलं आणि स्माईल आली चेहऱ्यावर. सगळी भावंड कशी लाईनीत बसली आहेत. हा कोण आहे, याचं नाव काय सांग, सगळ्यांचे नाव सांग. राजा बाबू आणि हा स्मार्ट बाब्या मिठाई ही चिंकी, ही निष्ठू. अरे मुचुंदर, ही निष्ठू, ही चिंकी, ही निष्ठा, ही चिंकी. निष्ठू, चिंकी आणि ओवी दीदी, ओवी बाळ. दिवसभर आज खूप काम चाललं. लॅपटॉप जसं चालू केला तसं ठेवलाच नाही बाजूला, कारण 3-4 इश्यूज होते वेगवेगळे. सगळे फाइंड आउट केले आणि तिथेच कंटिन्यूस बसून होतो. अजिबात वेळ नव्हता आराम करायला सुद्धा, म्हणजे थोडंफार बसायला. कारण एवढी ड्रास्टिक सर्दी झाली आहे की बऱ्याच दिवसातून असं अंग म्हणजे कणकण वगैरे येते, असं सगळं झालं आहे. संध्याकाळ झाली, दिवे लागण वगैरे झाले, माझ्या मागे बघू शकता तुम्ही. आणि आज होळी पौर्णिमेचा दिवस आहे, तर खाली होळी रचण्याची वगैरे सगळी तयारी ऑलरेडी झाली असेल. आपल्या घरी पण नैवेद्याची वगैरे तयारी झाली आहे. कुठे नैवेद्य वगैरे, हे बघा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं रेडीच आहे ऑलरेडी. कुरड्या वगैरे, याच्यामध्ये सार भात पुरणपोळ्या वगैरे सगळं रेडी आहे. आणि इथे नैवेद्याची तयारी पण झालेली आहे. आता कावेरी, ओवी, मम्मी वगैरे सगळे रेडी होऊन घेतील, तयार होतात. तोपर्यंत मी थोडं भीमसेनी कापूर वगैरे आणि काही गोष्टी लागत आहेत खालून, त्या घेऊन येतो आणि भेटूया होळीच्या दर्शन. सगळी होळीची तयारी झालेली आहे, सगळे आलेत पूजेसाठी वगैरे. आणि ही इथे उद्याची रंगपंचमीची तयारी. पोहे वगैरे राहिले ते घेऊया आणि निघूया, लेट झाला ऑलरेडी. आणि होळीचं ऑलरेडी दहन झालेलं आहे आणि सगळ्यांनी रंग वगैरे पण लावलेला होता. मग मी पटकन वरती आलो आणि यांना सांगितलं की चला लवकर जाऊया खाली. तर हे बघा सगळे असे रेडी झाले. ओवीचा बघा ट्रॅडिशनल साऊथ इंडियन लुक आहे ना हा कावेरी, आणि कावेरीचा हां होळीचा एकदम मस्त. तर चला जाऊया खाली आणि दर्शन करूया होळीचं. हळूच टाक आता त्याच्यात. चला त्याच्या फ्रेंडवर मार. आपल्यावर नाही ना मारणार, आपण इकडे पार्किंगच्या इथे. भिजव तेव्हा तिथं घागरा खाली आहे जरा ना त्याच्यावर. तर मंडळी या जेवायला. हे बघा आज आहे होळी स्पेशल पुरणपोळी. नॉर्मली होळीला कसं पुरणपोळीचं नैवेद्य करतात, तर पुरणपोळी, कुरडई, दूध वगैरे, तूप आणि आपला सारभात. तर चला मित्रांनो जेवून घेऊया, कारण खूप भूक लागली आहे आणि उद्या डॉक्टरकडे जाण्याची वेळ आलेली आहे. हे जाणवते आता की डॉक्टरकडे जाऊन अँटीबायोटिक घेतल्याशिवाय आता ही सर्दी जाणार आहे, असं आतून मलाच कळलेलं आहे. ठीक आहे, बघूया. चला हॅपी होली. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि आता झोपतोय. सो गुड नाईट. खाली ऑलरेडी सकाळपासून आवाज येतोय, गाणी वगैरे लागली, सगळे रंगपंचमी खेळत आहेत आणि ओवीने बलून भरून घेतलेले आहेत आपले सगळे.
अराउंड 66-70 बलून्स आहेत. आणि हे बघा खाली सगळे चालू आहे वातावरण. सगळी तयारी करून कलर्स वगैरे पण घेऊया आणि खाली आज डान्स. अरे गेला निष्काच्या हे घे तुला पाठीवर फोड पाठीवर. ब्लॉग बना के डालता हूँ ब्लॉग. आलोय खालून होळी रंगमंच वगैरे खेळून मस्तपैकी. आणि असं वाटलं होतं की एवढा एन्जॉय नाही करणार आपण, एवढं समोर असून नाही जाणार कारण थोडी तब्येत डाऊन होती. पण एकदा ती सुरुवात झाली आणि मित्रमंडळी भेटली खाली सोसायटीमधले आपले सगळे सदस्य कुटुंबीय आणि एवढी मजा आली ना. डान्स वगैरे केला, मजा आली. आजचा दिवस म्हणजे असा एक पैसा वसूल झाला. बरं वाटलं खाली जाऊन. चला आता फ्रेश वगैरे होऊया, चेंज करूया आणि भेटूया. चला रंगमंच आम्ही खेळून आल्यानंतर संध्याकाळपर्यंत झोपलो वगैरे, आराम वगैरे केला. तब्येत जरा डाऊन होती म्हणून म्हटलं की मस्तपैकी ब्लँकेटमध्ये झोपून टी व्ही वगैरे बघूया. त्याच्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर जेवण वगैरे पण घेतलं. सगळं झालं आहे रॅपअप झालेलं आहे आजच्या दिवसाचं काम आपलं. तर आत्ता फायनली निघालो आहे कारण उद्या ऑफिसला जायचं आहे. मेडिकलमध्ये जाऊन गोळ्यांचे डोसेस काहीतरी घेऊन येऊया म्हणून निघालो आहे मेडिकलमध्ये. सो हॅलो गाईज, आलो आहे आता झोपायला बेडवर. आणि झोपण्याच्या आधी म्हटलं एकदा आता ते आठवलं मला बिग बॉसमधलं राकेश बापटने ना एक टंग ट्विस्टर घेतलं होतं. तर ते कधी याच्या आधी ऐकलं नव्हतं आणि पहिल्यांदाच ऐकत होतो आणि जरा फनी वाटलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया आणि बघूया तुम्हाला पण जमतं का. तर तुमच्यासमोर आम्ही म्हणून दाखवतो, बघूया आता रिअल टाईममध्ये आम्हाला जमतं का, कारण ते खूपच ॲक्च्युली टंग ट्विस्टरच आहे. तर ते बघा असं आहे, तुम्ही पण बोलून बघा, आधी ऐकून घ्या. तोते की तुटी चोच का तोता, म्हणजे पोपटाची तुटलेली चोच आणि तुटलेल्या चोचीचा पोपट. हे हिंदीमध्ये आहे, पण हिंदीमध्येच त्याची खरी मजा आहे. तोते की तुटी चोच का तोता, तोटे की तुटी चोच टोट टॉट टॉट, हे असं होतं ते त्याच्यामध्ये. आता याच्या आधी मी घरी बऱ्याचदा प्रॅक्टिस केलेली आहे, पण ते नेहमी टोटेटी चोटी चोट असं काही ना काही विचित्र वगैरे पण काही शब्द निघतात त्याच्यामध्ये. तर चला बोलून बघूया. तोते की तुटी चोच का तोता. तू बोल ओवी. तोते की टूटी चोच का तोता. परत बोल, असं 3-4 वेळा बोल फास्टमध्ये. तोते की टूटी चोच. तोते की तुटी चोच का तोता. बोल. तोते की टूटी चोच का तोता. फास्ट बोल 3 वेळा. तोते की टूटी चोच का तोता. तोते की टूटी चोच का तोता. तोते की टूटी चोच का तोता. चल मी टोटी चोच का तोता असं होतं, झालं. चल. तोते की तुटी चोच का तोता. तोते की टूटी चोच का तोता. तोते की टूटी चोच का तोता. चल कावेरी तू बोल तिकडूनच. तोते की टूटी चोच का तोता. तोते की टूटी चोच का तोता. तोते की टूटी चोच का तोता.
तोते की टुटी चोच तोटे की तुट्टी झालेला आता याचा 4th टाइम झालेलं काहीतरी थोडं मध्ये. हां जिंकलीस तू कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर एवढं वेळा ते आम्ही घरी मध्ये मध्ये घेत असतो आम्ही की त्याची आता मला प्रॅक्टिस झाली आहे आणि येतं झालेला माझं ऐकून. हां झालेलं. तर चला झोपून घेऊया. मस्तपैकी टंग ट्विस्टर शेअर केले तुम्ही पण म्हणून बघा आणि कोणाला जमतंय कोणाला नाही जमत कमेंटमध्ये एकदा सांगण्याचा प्रयत्न करा. असंच मजा मस्ती करत राहूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या ऑफिसला जायचं आहे तर बघूया उद्याचं ऑफिसमध्ये काय स्केड्यूल आहे. तर आता बराच वेळ झालेला आहे बघा घड्याळामध्ये दिसतंय. तर आता फायनली झोपून घेऊया आणि ह्या ब्लॉगला इथे सेंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके टाटा अँड बाय बाय टेक केअर.